जे काही सायकॉलॉजिकल इफेक्ट होऊन जे काही मानसिक विकार शारीरिक विकार निर्माण होतात ते मानसिकता बदलल्यानंतर हे विकार आपोआप थांबतात. बरं का? आणि याच्यासाठी आपल्याकडं हे प्राणायाम, ओंकार, योगासनं हे सांगायला साधं उदाहरण असते. तुम्हाला शिकलं हे हाड दुखत होतं म्हणून आमच्या इथे प्राध्यापक डॉक्टरांच्याकडे गेले. मग डॉक्टरने लांब गोळ्यांची शेवटी कमी होईना म्हणजे एक्सरेची सगळं झालं. एक्सरे झाले, गोळ्या झाल्या, सगळं झालं. 110,000 रुपये खर्च केले आणि सर रोज माझ्या शेजारी बसणार. मग म्हणाल सर हे दुखणं काही कमी होणं मी काही करायचं नाही, मी फक्त इथं जा आणि दिवसभरात अशा पद्धतीनं हाताळी कर, ते 5 आणि 2-3 दिवस कर, पण दोन्ही हाताच कर, एका हातात होतं. एवढं सांगितल्यानंतर 4 दिवसांनी सांगायला लागले की सर माझं सगळं दुखणं. मग मला खर्च किती केला काय गरज होती एक्सरेची. म्हणजे काही किरकोळ गोष्टी असतात. मला काय सांगायचं याच्यामध्ये की काही किरकोळ गोष्टी असतात. आपण अभ्यास करा म्हणून मी सांगतो प्राणायामाचा अभ्यास करा, आसनांचा अभ्यास करा. उपीचं करायचं म्हणून करायचं, करायचं म्हणून आठवू नका, त्याचे इफेक्ट कुठे होतात बघा. ताण घ्यायचे म्हणून घेऊ नका, त्या ताणाचा इकडं कुठं परिणाम येतो काय बघा त्या ताणांचा. मग ते पाहिजे असेल तर ते ताण घ्यायला थोड्या पडतं त्या दिवशी कमी होतात. आता विशेषतः आपण ज्याला इथं सारखं मान दुखते म्हणतं किंवा सारखं काही वेळेला कानाच्या पडद्याला सूज येऊन चक्कर आहे, त्याला आपण पर्टिगो. साधे मानेच्या हाताने करा, पर्टिगो थांबून जाईल. 500 रुपये देतात डॉक्टर. काय करतात? असं कर, सरळ कर, असं कर, सरळ कर, असं कर, सरळ, असं सरळ, मागं बघ, जागा. 500 रुपये करतोही नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत, आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो. इथं व्याधी निर्माण झालं की सांगा, अशा चक्रवाल्यानं तुम्ही करून बघा 1-2 दिवस, तसे चक्कर थांबते. काय असतं, कानामध्ये क्रिस्टल्स असतात बारीक, जे ग्रॅन्युल्स होतं काय आपण बारीक वाळू असतात का, वाळू अगदी बारीक, तसे छोटे 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 कण असतात. ते कुठं बसायला पाहिजे तिथंच बसायला पाहिजे. ते जर डिस्टर्ब झाले, इकडे तिकडे गेले की चक्कर यायला. मग ह्या मानेच्या हाताला ते क्रिस्टल तिथंच बसतात. मानेच्या हाताला ते क्रिस्टल्स जिथं त्याची जागा दिली आहे ना तिथंच बसतात. ती जागा बदलली की चक्कर येते 100%. त्यांना जागा बदलून द्यायची नाही. आणि ते क्रिस्टल महत्वाचे काढून टाकता येत नाही ऑपरेशन करून, बरं का. अशी किरकोळ गोष्टी आहेत. मग तसं ओंकाराचे पण फायदे आहेत. काल मला कोणतरी थायरॉइडबद्दल विचारलं, तर थायरॉइडसाठी किंवा इथले सगळे ग्रंथी जेवढे आहेत, मग ते लालोत्पादक ग्रंथी सुद्धा आहेत, सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींसाठी इतका चांगला परिणाम होतो की या ग्रंथी सुद्धा. आणि इतकंच नव्हे, एक आमच्याकडे योग शिक्षक होता, तुम्हाला माहितीसाठी, नाशिकचाच होता, प्राथमिक शिक्षक. आणि त्याला शिकवणं त्याचं काम आहे, शिकवणं हे त्याचं काम आहे. पण काय परमेश्वराची अवकृपा त्याच्यावर झाली आणि अचानकपणे त्याचं तोड केलं, बोलणंच बंद. अचानक काय घडलं नाही, पण 20-25 वर्ष सेवा झालेली आणि डॉक्टरने म्हणलं त्याच्यावर काही इलाज नाही. नोकरी केली, कारण बोलणं काम असते त्यांचं. आणि घरात बसून तो म्हणाला ठीक आहे गेली म्हणाला, आणि घरात बसून दार बंद करून तो 2-4 महिने असं ओंकारचं प्रॅक्टिस केलं. ओंकार का कंठ फुटत नाही, आतून
वाचून तर म्हणतो, मनात तर म्हणतो, झालेला ही झालेली घटना आहे, बरं घडलेली घटना आहे. तो मग दार बंद करून बसायचा, मुलांना त्रास नको, बायकांना त्रास नको, त्रास तर होतच नव्हतं त्याचा, पण वाटायचं तसं. आणि एक 6-7 महिन्यांनी त्याला त्याचा आवाज बाहेर आला, ओम म्हणायचा, अकार उकार मकार, ते असे बाहेर पडल्याचा आवाज त्याला ऐकू आला नाही. बाहेर त्याची बायको, मुलं वगैरे जी होती ना, मुलगी होती मोठी वयाला, त्या मुलीला आवाज आला की बाबा आपण काहीतरी आवाज करायचा. आता पण आवाज येत होता, आता आवाज यायला लागला, ते काहीतरी म्हणाले. ती मुलगी दार ओढून आत जाऊन बघते, तर ते ओंकार म्हणायला लागले आणि हे ओंकार तिला ऐकू यायला लागले. ते डोळे बंद करून आणि मग नंतर त्याला ही सांगितली की बाबा तुमचे शब्द बाहेर पडायला लागले कोणा, म्हणजे त्याच्यानंतर क्लिअर झाले. शेवटी नोकरी गेली ती गेली, दुसरी नोकरी करायला लागली, तो भाग वेगळा आहे. पण तोत्रेपणा असू दे, थोडंसं किंचित बहिरेपणा असू दे, आता वयोमानाप्रमाणे कान पण थकत आहे, ह्या सगळ्यांसाठी ओंकाराचा खूप चांगला आहे. आणि हे कुठल्या ग्रंथात सांगितलं मी तुम्हाला सांगत नाही, हे प्रत्यक्षात ज्या ज्या वेळेला मला संधी मिळेल त्या वेळेला मी प्रयोग केलेले आहे. आणि मी प्रयोग काय केले, वही लिहून ठेवले या सगळ्या गोष्टी. आणि केवळ ओंकार म्हणजे कमी ऐकत आहे म्हणून ओंकार, तोत्रेपणा जाणवत आहे म्हणून ओंकार, टेन्शन येतं म्हणून ओंकार, म्हणजे सर्व औषधावर सर्व व्याधीवर एक उत्तम अशा पद्धतीचं नाही. ताण येते म्हणून, राग येते म्हणून, चिडचिड होते म्हणून, नवरा बायकोची भांडणं होतात म्हणून, सासू सुनेचं पडत नाही, दोघांनी बसवायला वेगळ्या म्हणून देते. काय आठवत नाही, हे मुलांसाठी खूप छान आहे. आपलं मी कॉलेजवर घेतलेलं आहे म्हणून सांगतो. स्मरणशक्ती 100% वाढते. तुम्ही त्याचा अभ्यास करा. आता तुमच्यात लहान लहान मुलं असेल तर तुमच्याकडे आत्ता प्रयोग करा, आत्तापासून त्याचे मार्क्स लिहून ठेवा, किती किती त्याची कोण तुम्हाला लक्षात येतो. शाळेचे मार्क्स वगैरे लिहून ठेवा आणि वर्ष 1.5 वर्षापर्यंत त्याचे ओंकार म्हणून घ्या. ओंकार म्हणायचा अभ्यास करतो, ओंकार म्हणायचा अभ्यास करतो. आणि वर्ष 2 वर्षानंतर त्याचे पुन्हा मार्क्स बघा, 100% त्याचे मार्क्स वाढलेले पाहिजे, त्याचं वागणं बदललेलं पाहिजे. आमच्या गणितामध्ये आधी आहेत आमच्याकडे वर्गाला, ज्या वेळेला ते प्रेग्नंट होते त्यावेळेला त्यांना आम्ही ओंकारचं कॅसेट दिलो आणि तुम्ही म्हणायचं रोजच्या रोज, ऐकायचं रात्री लावून ठेवायचं घरात आणि दिवसा ऐकत राहायचं किंवा म्हणत राहायचं. शेवटच्या याच्यापर्यंत त्याची डिलिव्हरी कशी आली, डॉक्टरने नोंद ठेवायला सांगितलं होतं. मुलगा कसा जन्माला आला किंवा मुलगी कशी जन्माला आली, काय असेल ते, आणि किती तेज पुंज, आणि नंतर मोठे झाल्यावर की पोरं आमच्या समोरच आहेत आता, ती एवढी हुशार आणि चाणाक्ष निघाली की हा एकत्र जो पूर्वी संस्कारित झालेला जो त्या ओंकारचा भाग आहे तो भाग आपल्याला वेळ नाही सहज कळत. तुम्ही गुगलवर जा आणि नासा कोणाचा आहे, नासा अमेरिकेतली संस्था आहे, अमेरिकेतली नासा संस्था आहे, संशोधन संस्था आहे, नासा म्हणून टाईप करा आणि तिथं पृथ्वीची उत्पत्ती एवढं एक वाक्य टाका, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, आणि ते सरळ फोटो सकट येते. आणि असं जे काय फुटून सूर्यापासून फुटून एक वेगळं बाहेर पडतो, तो फुटून बाहेर पडल्यानंतर असा आवाज त्या काळात आलेला, त्या
ऊर्जावान आहे, ऊर्जा देणार आहे. म्हणजे ओंकारामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी. सतत म्हणजे कसं म्हणायचं ते पण सांगितलं की लगेच काही लोक मनाला घालतो असं नाही. कसं आहे, एका ते घालायचं आहे, तुम्ही म्हणताय बरोबर. म्हणून ग्रंथात काय म्हटलंय, सततम तैल धारेव दीर्घ घंटा नादम निदान. तेलाची धार ही कशी पडते, आणि इकडं पाण्याची धार झाला. एका तांब्यात पाणी घ्या, एका वाटेत तेल घ्या आणि खाली सोडा. सोडल्यानंतर पाण्याची धार टप 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 शेवटचं पडून ते बंद होऊन जातं. हे तसं नाही आहे, हे धार कितीही झालं तरी बारीक अशी धार होते. सततम तैल धारे म्हणजे एक संघ पडतो. दीर्घ घंटा नादम निनाद, की घंटेचं नाद कसं निनादतं तसं आपल्या डोक्यामध्ये याचं नाद निनादतं. ते ओंकार कसं म्हणायचं आहे, त्याचे इफेक्ट काय हे पण तुम्हाला सांगायचं प्रयत्न करायचे. आता ब्रह्मा आणि विष्णू महेश आहे, तिघांचं त्रिवेणी संगम आहे याच्यामध्ये. ब्रह्म, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय असंही याला सांगितलं. या सगळ्या गोष्टी आहेत. माणसाच्या उत्पत्ती झालेल्या आहे, स्थिती म्हणजे जीवन जगत आहे, लय म्हणजे त्याचा शेवट होणार आहे, पण तो कसा व्हायला पाहिजे हे सुद्धा दिसत नाही. कधी जर शेतकरी असेल ह्याबाबत तुम्हाला माहिती पाहिजे असेल, मृत्यूबाबत वगैरे असं कसं त्याचा वगैरे जर गरुड पुराण वाचा, आमच्यात आहे गरुड पुराण आहे बरं का. गरुड पुराण वाचा, एकूण 11 पुराणांमध्ये त्याचं गरुड पुराण ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं करत असतं. म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर ओंकाराशिवाय पर्याय नाही. आलं तर